राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेमध्ये काल बंद दाराआड चर्चा झाली। शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे आणि शिंदेमध्ये डिनर डिप्लोमसी झाली। आगामी पालिका निवडणुकीत मनसे आणि शिवसेना युतीची शक्यता आहे। शिंदे राज ठाकरेंची भेट, बंद दाराआड चर्चा, युतीचं ठरलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली। मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना दोन्ही नेत्यांची भेट झाल्यानं चर्चांना उधाण आलंय। काल दिवसभर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईतल्या रस्ते कामांची पाहणी केली। त्यानंतर रात्री शिंदे थेट राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले। उपमुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीत मुंबई महापालिका निवडणुकीत युती करण्याबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे। भाजपसह ठाकरेंवरही शिंदेंची शिवसेना दबाव आणत असल्याची चर्चा आहे। विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिंदेंची शिवसेना आणि मनसेत दुरावा आला होता। माहीम विधानसभेच्या जागेवरून मनसे आणि शिंदेंच्या शिवसेनेत तेढ निर्माण झाली होती। काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी भाजपऐवजी शिंदेंच्या शिवसेनेवर थेट टीका केली होती। ईव्हीएमचा मुद्दा पुढे करत विधानसभा निवडणुकीच्या निकालावर राज ठाकरेंनी शंका व्यक्त केली होती। दुसरीकडे भाजप आणि मनसेतली जवळीक कमी होऊन दुरावा वाढलाय। मनसेच्या संदीप देशपांडेंनी भाजपचे नेते आमच्याकडे मतांची भीक मागतात असं वक्तव्य केलं होतं। तेव्हापासून मनसे आणि भाजपचे संबंध ताणले गेले आहेत। त्यामुळे शिंदे आणि राज ठाकरेंची भेट महत्त्वाची मानली जाते आहे। शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीत डिनर डिप्लोमसीही झाली। शिंदेंसाठी शिवतीर्थवर आमरसपुरी, मेथीची भाजी, बटाटा रस्सा आणि अळूवडीचा बेत आखण्यात आला होता। राज ठाकरेंसोबतची भेट राजकीय नव्हती। मुंबई महापालिका निवडणुकीशी भेटीचा संबंध नाही असं शिंदेंनी म्हटलं। सदिच्छा भेट होती। मला वाटतं याचा राजकीय अर्थ काढण्याची काहीच आवश्यकता नाही। विकासाच्या बाबतीत देखील चर्चा झाली, पण राजकीय चर्चा कुठलीच झाली नाही। गप्पा गोष्टींमध्ये आणि बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यामध्ये एवढा वेळ आमचा कसा गेला तो कळला नाही। आता तरी निवडणुका नाहीत जवळपास, त्यामुळे निवडणुका जशा वातावरण माहोल तयार होतं तेव्हाच तर सगळ्या गोष्टी, युती महायुती सगळी चर्चा तेव्हा होते। पण आज कुठली महायुती किंवा युतीच्या बद्दल चर्चा नव्हती। आनंद नक्कीच होईल ना। आनंद राजसाहेबांसारखी व्यक्ती जर शिंदे साहेबांबरोबर एकत्र येऊन भविष्याच्या राजकारणामध्ये जर एकत्र आले तर आनंदच होईल। आमच्यामध्ये काही विचारांची तफावत नाहीये ना। शेवट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार आहेत आणि सन्मान्य राजसाहेब तर बाळासाहेबांचेच विचार पुढे नेत आहेत। एकनाथजी शिंदे पण तेच करतात, त्यामुळे काही वैचारिक मतभेद नाहीये। आमरसपुरी खायला गेले होते, कॅफे आहे ना तो, काल आमरसपुरीचा बेत होता। विचारा, मी नसेल म्हणजे मी खोटं बोलत नाही। काल उपवासाचा दिवस असल्यामुळे त्यांचा ते असे बाहेर उपवास करतात असे। आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना, शिंदे गट आणि मनसे यांची युती होईल अशी सध्या चर्चा आहे। त्या पार्श्वभूमीवरच बैठक होती, झाल्यावर ते आपण बोलू। देवेंद्र फडणवीस काय ठरवतात त्याच्यावर आहे।